थांबा, जर तुम्ही एसटीने प्रवास करत असाल तर हा व्हिडिओ लगेच बघा, नाहीतर अर्ध्या रस्त्यातच तुम्हाला बसमधून खाली उतरवलं जाऊ शकतं। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्व प्रवाशांसाठी 5 नवे कडक नियम लागू केलेले आहेत। आता बसमध्ये चढताना तुमच्याकडे हे महत्त्वाचे कागदपत्र असायलाच पाहिजे। प्रवासादरम्यान ही कागदपत्रे दाखवल्याशिवाय तुम्हाला एसटीतून प्रवास करता येणार नाही। प्रवाशांसाठी तपासणी करण्यासाठी एसटी प्रशासनाने एक विशेष प्रकारची पडताळणी मोहीम सुरू केलेली आहे। कंडक्टरने कागदपत्र मागितल्यावर जर तुम्ही हे दाखवलं नाही तर तुम्ही पूर्ण पैसे दिलेले असले तरीही तुम्हाला अर्ध्या रस्त्यावरून उतरवलं दिलं जाऊ शकतं। एवढंच नाही तर कागदपत्रावरून कंडक्टरशी वाद घातला तर थेट गुन्हासुद्धा दाखल होऊ शकतो। संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही अत्यंत अर्जंट सूचना देण्यात आलेली असून या संदर्भातील एक नवीन सरकारी GR सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। यातील पहिला नियम हा 50% तिकिटावर म्हणजेच हाफ तिकिटावर प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आहे। ज्या महिला अर्ध्या तिकिटात सवलतीत फायदा घेतात, योग्य कागदपत्र नसेल तर त्यांची ही सवलत थेट बंद केली जाणार आहे। तर दुसरा नियम आहे 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी, जे 50% तिकिटावर प्रवास करत आहेत। तिसरा नियम आहे 75 वर्ष पूर्ण झालेल्या आजी आजोबांसाठी, हे 100% मोफत प्रवास करतात। आणि पाचवा नियम तर सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण जर तुम्ही थेट वरच्या 4ही नियमांमध्ये बसत असाल पण पाचवा नियम मोडला तर तुम्हाला थेट गाडीतून खाली उतरवलं जाईल आणि तुमच्यावर कायदेशीर कारवाईसुद्धा होणार आहे। पहा, पूर्वी एसटीमध्ये कुणीही कुठेही बसायचं, कुठेही उतरायचं, फक्त तिकिटाचे पैसे दिले की काम संपायचं। पण आता तसं अजिबात चालणार नाही। हे 5 नियम असे आहेत की ज्यामुळे तुमची सवलत तर बंद होईलच, पण तुमचा एसटीचा प्रवाससुद्धा कायमचा बंद होऊ शकतो। त्यामुळे सरकारने आता एक महत्त्वाचं कागदपत्र प्रत्येकाला सोबत ठेवायला सांगितलेलं आहे। मग एसटी महामंडळाने हे नक्की कोणते 5 नियम लागू झालेले आहेत? हाफ तिकीट घेणाऱ्या महिलांसाठी काय अट आहे? ज्येष्ठ नागरिकांना अर्ध तिकीट चालू ठेवण्यासाठी कोणते कागदपत्र लागणार? आणि एसटीमध्ये बसण्यासाठी सर्वांनाच कोणते नियम पाळावे लागणार आहेत? ही सगळी सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। चला तर मग अजिबात वेळ न घालवता एसटीचे ते 5 नवीन नियम एक एक करून समजून घेऊया। पहा, एसटी प्रशासनाने राज्यातील सर्व प्रवाशांसाठी जे 5 मोठे बदल केलेले आहेत, ज्यामुळे आता काही लोकांना बसमध्ये उभं राहून सुद्धा प्रवास करता येणार नाही। 2 महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतरच तुम्हाला प्रवासाची परवानगी दिली जाईल। नियम तोडला तर गाडीतून बाहेर काढलं जाईल, नाही तर आणि पैसेसुद्धा भरलेले परत मिळणार नाहीत। यातले पहिले 4 नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत, पण 5वा नियम जो आहे तो पुरुषांसाठी एक उत्तम संधी आहे। पुरुषांचा फायद्याचा हा 5वा नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ सोडायचा नाही, पण त्याआधी हे 4 महत्त्वाचे नियम व्यवस्थित समजून घ्या। पहिला नियम आहे महिलांसाठी, ज्यांना 50% सवलत मिळते। आता ज्या महिला अर्ध्या तिकिटात प्रवास करतात त्यांच्यासाठी नियम क्रमांक 1 बदलला आहे। पूर्वी फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच अर्ध तिकीट असायचं, पण गेल्या वर्षांपासून महिलांसाठी ही सूट मिळायला लागलेली आहे। अनेक महिलांना यातले बारकावे ठाऊक नाहीत, ज्यामुळे त्यांना प्रवासातून रोखलं जाऊ शकतं किंवा त्यांच्या सवलतीचा हक्क नाकारला जाऊ शकतो। सरकारने महिलांच्या अर्ध्या तिकिटासाठी पहिला महत्त्वाचा नियम स्पष्ट केलेला आहे। ही सवलत आधी संपूर्ण महाराष्ट्रात चालू होती। कुठेही जा, महिलांना 50% सूट मिळवायची, पण आता यात थोडा बदल झालेला आहे। ही सवलत फक्त महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतच मिळेल। तुम्ही राज्याच्या आत पुणे, मुंबई, सातारा अशा कोणत्याही 36 जिल्ह्यामध्ये कुठेही फिरा, तुम्हाला अर्धच तिकीट लागेल। पण जशी राज्याची सीमा ओलांडली की तुम्हाला पूर्ण पैसे घ्यावे लागतील। अशा वेळी कंडक्टरशी वाद घातला तर थेट पोलीस कारवाई होऊ शकते। तसंच शहर वाहतुकीसाठी म्हणजेच सिटी बससाठी काही ठिकाणी ही सवलत बंद करण्यात आलेली आहे। जर तुम्ही कल्याण, ठाणे पनवेल किंवा पुणे, पिंपरी चिंचवड अशा सिटी बसमध्ये जात असाल तर तुम्हाला पूर्ण तिकीट 100% तिकीट घ्यावं लागेल आणि ऑनलाईन बुकिंग केल्यावर त्यावर कोणतेही अतिरिक्त सवलत किंवा रिफंड मिळणार नाही। त्यामुळे आता या बदललेल्या नियमामुळे महिलांशी कंडक्टरशी अजिबात वाद घालू नये, नाहीतर कारवाई होऊ शकते। तुमचा एसटी बसचा प्रवास कायमचा बंद होऊ शकतो। आता दुसरा नियम आहे लहान मुलांच्या अर्ध्या तिकिटाचा, तर तिसरा नियम थेट वयस्कर लोकांसाठी आलेला आहे। चौथा नियम अशा नमुन्यांसाठी आहे ज्यांना खिशात पैसे असूनही गाडीतून थेट बाहेर काढलं जाईल। पण 5वा नियम म्हणजे पुरुषांसाठी जणू नशिबाची लॉटरीच लागलेली आहे। आता हा दुसरा नियम लक्षात देऊन ऐका। मुलांच्या तिकिटासाठी त्याचं ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड सोबत ठेवणं आता खूप गरजेचं आहे।
आधी कसं असायचं, कंडक्टर फक्त तोंडी विचारायचे की मुलाचं वय काय आहे आणि तिकीट देऊन टाकायचे. पण आता 5 ते 12 वर्षापर्यंतच्या मुलांना 50% सवलत मिळणार आहे. कित्येकदा मुलं 12 वर्षाच्या पुढे गेलेलं असलं तरी पालक खोटं सांगून तिकिटाचे पैसे वाचवायचे. पण आता ही लबाडी चालणार नाही. लहान मुलांचं ओळखपत्र दाखवणं आता पूर्णपणे बंधनकारक केलंय. जर कंडक्टरला शंका आली तर हे हक्काने तुमच्याकडे ओळखपत्राची मागणी करतीलच. ओळखपत्रावरची जन्मतारीख सगळं खरं सांगते, त्यामुळे वयाची फसवणूक आता शक्य नाही. ओळखपत्र नसेल किंवा दाखवायला टाळाटाळ केली तर कंडक्टर तुम्हाला पुढच्या स्टॉपवर खाली उतरवू शकतो आणि खोटी माहिती दिल्याबद्दल पोलिसात गुन्हासुद्धा दाखल होऊ शकतो. तिसरा नियम आहे 75 वर्षावरील ज्येष्ठांसाठी. ज्यांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेची पूर्णपणे मोफत प्रवास मिळतो, तर 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठांना 50% अर्ध्या तिकिटाची सूटसुद्धा आहे. पण महामंडळाच्या निर्देशानास एक धक्कादायक बाब आलेली आहे. काही लोक बनावट ओळखपत्र बनवून त्यावर वय बदलत आहेत. समजा कुणाचा जन्म 1955चा असून तो 70 वर्षाचा आहे, तर तो 75 वर्षाचा दिसण्यासाठी 1950ची जन्मतारीख असलेले बनावट कार्ड वापरतो. पण आता अशा फसवणुकीवर सरकारची थेट नजर असणार आहे. कंडक्टरला एक कागदपत्र बारकाईचे तपासण्याचे कडक आदेश वरून आलेले आहेत. खोट्या कार्डवर प्रवास करताना पकडले गेलेत तर तुम्हाला गाडीतून थेट बाहेर काढलं जाईल आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल होईल, ज्याने तुमचा एसटीचा प्रवास कायमचा बंद होऊ शकतो. आणि चौथा नियम तर एकदम कडक आणि धोकादायक आहे, ज्यात खिशात नोटा असूनही तुम्हाला गाडीतून बाहेर फेकलं जाऊ शकतं. हा नियम सर्वांनाच लागू होतो. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे दारू पिऊन प्रवासाला सक्त मनाई केली जाते. नशेत असलेल्या कोणालाही बसमध्ये चढू दिलं जाणार नाही. तसंच सिगारेट पिण्यावर आणि तंबाखू खाण्यावर पूर्ण बंदी आहे. बसमध्ये थुंकून घाण केली तर खिशातून मोठा दंड भरावा लागेल. चोरीच्या उद्देशाने किंवा महिलांची छेड काढण्याच्या हेतूने फिरणाऱ्या संशयास्पद लोकांवर पोलिसांची कडक नजर असेल. विनाकारण गोंधळ घालून शांत बिघडवणाऱ्या किंवा भांडण करणाऱ्या थेट पोलीस ठाण्यातही हवा घ्यावी लागेल. मग ती महिला असो वा पुरुष. नियम तोडला तर थेट कारवाई होईल, हे आता स्पष्ट आहे. आता इकडे कडक नियम ऐकल्यावर वळूया 5व्या आणि पुरुषांसाठीच्या सर्वात महत्त्वाच्या आनंदाच्या बातमींकडे. आता पुरुष प्रवाशांना सुद्धा तिकिटात 10 ते 15% सवलत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रवेशकांनो, आता तुमच्यासाठी आतापर्यंत हा व्हिडिओमध्ये एसटी महामंडळाचे हे सर्व नियम सविस्तर समजून घेतले आहेत. तर आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला या नियमांमुळे प्रवासात कोणत्याही त्रास नको असेल तर किंवा तुमच्या हक्काची सवलत बंद होऊन घ्यायची नसेल तर तुम्हाला स्वतःहून काही सोप्या आणि महत्त्वाच्या पायऱ्या पूर्ण कराव्या लागतील. पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे तुम्ही जेव्हाही एसटीमध्ये प्रवासाला निघाल तेव्हा तुमच्याकडे तुमचं मूळ ओळखपत्र ओरिजिनल ID सोबत असायलाच हवी. महिला प्रवाशांनी तसंच 60 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आपलं ओळखपत्र नेहमी पॅकेटात किंवा पर्समध्ये ठेवण्याची सवय लागून घ्यावी. जर तुमच्याकडे जुनं फाटलेलं किंवा अस्पष्ट ओळखपत्र असेल तर ते तात्काळ नवीन करून घेणे, अपडेट करणे ही तुमची दुसरी महत्त्वाची पायरी असणार आहे. अनेकदा ओळखपत्रावरचे आकडे किंवा फोटो स्पष्ट न दिसल्यामुळे कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये विनाकारण मोठे वाद होतात. हा वाद टाळण्यासाठी तुम्ही जवळच्या शासकीय केंद्रात जाऊन किंवा महाई सेवा केंद्रात जाऊन आपलं ओळखपत्र वेळेवर अपडेट करून घ्या. तिसरी पायरी म्हणजे जर तुम्ही ऑनलाईन तिकीट बुकिंग करत असाल तर एसटी महामंडळाच्या अधिकृत मोबाईल ॲपचा किंवा अधिकृत वेबसाईटचा वापर करा. कोणत्याही अनोळखी किंवा दुसऱ्या थर्ड पार्टी ॲपवरून बुकिंग केल्यास तुम्हाला मिळणारी सवलत रद्द होऊ शकते किंवा जातीचे पैसे भरावे लागू शकतात. चौथी पायरी म्हणजे 5 ते 12 वयोगटातील लहान मुलांसोबत प्रवास करताना त्यांच्या वयाचा दाखला किंवा अधिकृत ओळखपत्र सोबत ठेवायला अजिबात विसरू नका. अनेकदा वयाचा पुरावा नसल्यामुळे पालकांना अर्ध्याऐवजी पूर्ण तिकीट काढावं लागतं आणि विनाकारण आर्थिक फटका बसतो. 5वी आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे प्रवास करताना जर तुम्हाला कंडक्टर किंवा प्रशासनाकडून कोणताही नियम डावलून चुकीचा त्रास किंवा जात असेल तर गाडीत भांडण वाद न करता थेट एसटी डेपो मॅनेजरकडे किंवा महामंडळाच्या अधिकृत टोल फ्री नंबरवर रीतसर तक्रार नोंदवा. हे 5 नियम आणि या सोप्या पायऱ्या लक्षात ठेवल्या तर तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाचा एसटी प्रवास अत्यंत सुखकारक आणि सुरक्षित आणि त्रासमुक्त होईल. आता शेवटी एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी. एसटी महामंडळाने लागू केलेले हे 5 नवे नियम खरोखरच सर्वसामान्यांच्या फायद्याचे आहेत
की यामुळे प्रवाशांसाठी विनाकारण अडवणूक होणार आहे। तुम्हाला काय वाटतं, सरकारने हा निर्णय योग्य घेतला आहे का? तुमचं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व नातेवाईक, मित्रांना आणि व्हॉट्सअप ग्रुपवर लगेच शेअर करा, जेणेकरून कोणाचाही प्रवास वेळेवर थांबणार नाही। अशाच नवनवीन आणि राजकीय घडामोडी आणि सरकारी योजनेच्या अपडेटसाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलला आता सबस्क्राईब करा।